नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आता एक जी आर प्रसिद्ध झाला। नगर परिषद गट क आणि ड याची जाहिरात लवकरच येणार आहे। माहिती त्यांनी सांगितलेले कधी येणार आहे तर 15 जुलैपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे 30/9 पर्यंत आम्ही परीक्षा घेणार आणि अंतिम निकाल जाहीर सुद्धा करणार आहे। तर या परीक्षेच्या दृष्टीने नगर परिषदेच्या दृष्टीने आता कंबाईनची गट ब ची परीक्षा झाली, आत्ताच क ची झाली। आता ह्या क आणि ड च्या नगर परिषदेच्या ज्या जागा आहेत त्याच्यावर आपल्याला अभ्यासाबद्दल अभ्यासक्रमाचं सखोल विश्लेषण करायचं आहे। या व्हिडिओमध्ये मी ती संपूर्ण माहिती देण्याचा काय करणार आहे, प्रयत्न करणार आहे। आता परीक्षा येईलच, जाहिरात प्रसिद्ध होईलच, आपण आपल्या अभ्यासात असलं पाहिजे यासाठी अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे। तत्पूर्वी बघा मित्रांनो, मी हा व्हिडिओ बनवायच्या आधी एक व्हिडिओ बनवलेला होता की जवळपास 3720 जागांची काय येणार आहे, जाहिरात येणार आहे आणि त्याच्यानंतरच हा जी आर आलेला होता। त्यामुळे आपण तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, तुम्हाला सिलेबस समजून घ्यायचा आहे आणि सिलेबसमध्ये काय काय आहे ते सुद्धा आपण त्यात पाहणार आहोत। बघा, ह्यांनी काय केले, परिशिष्ट अ सांगितलेला आहे आणि त्यात संवर्ग 1 जो आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक हे पद आहे। त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक पद आहे, लघु टंकलेखक, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर, शिपाई या पदांसाठी ती परीक्षा होणार आहे। बरोबर, तर त्याचा सिलेबस काय आहे, ह्या संवर्ग ए मधल्या याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही प्रकारच्या काय आहेत पद आहेत। तर त्याचा सिलेबस काय सांगितलेला आहे त्यांनी, एकूण 100 प्रश्न असणार आहेत आणि त्याचे गुण किती असणार आहेत, 200, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क। मराठीला 25 प्रश्न 50 मार्क, इंग्रजीला 25 प्रश्न 50 मार्क, त्यानंतर जीएस सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 मार्क आणि बौद्धिक चाचणी ज्याच्यामध्ये गणित आणि अंकगणित बुद्धिमत्ता आपण म्हणतो त्याला 50 मार्क आहेत। दुसरा संवर्ग त्यांचा जो आहे, ज्याला विशिष्ट आपण म्हणतो की टेक्निकलची जी जाहिरात आहे, ज्यामध्ये गाळणी चालक असेल, प्रयोगशाळा सहाय्यक आहे, तारतंत्री किंवा आपण म्हणूयात की वीजतंत्री तो एक भाग येतो, पंप ऑपरेटर, जोडारी, वायरमन, सहाय्यक ग्रंथपाल, उद्यान पर्यवेक्षक, त्यानंतर हॉलमन किंवा फायरमन या पदासाठी सुद्धा जाहिरात मोठी येणार आहे। तर त्याचा सिलेबस कसा आहे तो समजून घेऊ। आता इथं जसं तुम्ही त्या आधीच्या पदांबाबतीत पाहिलं तर मराठीला 25 प्रश्न होते, पण या पदांसाठी मराठीला 15 प्रश्न आहेत, इंग्रजीला 15 प्रश्न आहेत आणि सामान्य अध्ययन याला प्रश्न आहेत 15। बरोबर, आणि बौद्धिक चाचणी याला प्रश्न आहेत 15, म्हणजे हे प्रश्न झाले 60 प्रश्न आहेत जीएस वर। जर आपण हे पाहिलं तर 60 प्रश्न हे जीएस वर विचारले जाणार आहेत आणि 40 प्रश्न हे टेक्निकल वर विचारले जाणार आहेत। त्याचा त्यांनी काय दिलेला आहे, सिलेबस पुढे दिलेला आहे। फक्त मी एक तुम्हाला 2 गट केले। पहिला गट ज्याच्यामध्ये नॉन टेक्निकलचा भाग आहे आणि हा जो भाग आहे तो टेक्निकलचा, ज्याच्यामध्ये 40 प्रश्न ह्या त्या पदाच्या नुसार जो सिलेबस असेल त्यावर ते 40 प्रश्न असतील। बघा, आता वरिष्ठ लिपिक या पदासाठी काय आहे, जे आपण मगाशी म्हणलं, मराठी 25, इंग्रजी 25, सामान्य ज्ञान 25 आणि बौद्धिक चाचणी 25। बरोबर आहे। मराठीमध्ये त्यांनी याला सांगितलेलं आहे, मराठीमध्ये सिलेबस काय आहे, सर्वनाम, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उत्तरातील प्रश्नांची काय द्यायच्यात आपल्याला उत्तर तिथं द्यायचे आहेत, ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। दुसऱ्या बाजूला कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, यूज ऑफ आयडम्स आहेत। म्हणजे ह्यांनी ह्यात सांगितलेलं आहे की सिलेबसमध्ये ते डिटेलिंग सुद्धा केलेले। मराठीत प्रश्न येणार तर कोणत्या टॉपिकवर जनरली विचारले जातील, इंग्रजीवर कोणत्या याच्यावर विचारले जातील, हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर तिसरा भाग सांगितलेला आहे सामान्य ज्ञान, ज्याच्यामध्ये काय काय येतं बघा, इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर अर्थव्यवस्था आणि चालू घडामोडी, राज्यशास्त्र आणि सामान्य विज्ञान। म्हणजे जीएस मध्ये जर पाहायला गेलं तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 घटक। मग इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास, म्हणजे जे आपण कंबाईनला जो अभ्यास करतो तशाच प्रकारचा जीएस वर इथं अभ्यास आहे। भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, विशेष अभ्यासक्रमासह पृथ्वी, जगातील हवामान विभाग, अक्षांश रेखांश हेही त्याच्यात आहे। अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न आहे, कृषी आहे, उद्योग, परकीय व्यापार,
लोकसंख्या, जे कंबाईनचा सिलेबस आहे तोच आहे. त्यामुळे जी कंबाईनची तयारी करणारी मुलं आहेत त्यांनी सुद्धा ह्या परीक्षांना फार सिरियसली घेतलं पाहिजे. चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील घडामोडी आहेत. राज्यशास्त्र म्हणजे भारतीय राज्यघटनेचा आपल्याला अभ्यास आहे आणि सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि प्राणीशास्त्र, त्याचबरोबर वनस्पतीशास्त्र हेही आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे जे 25 प्रश्न आहेत अंकगणित आणि बुद्धिमत्तेवर, हे 3 आणि 4, याच्यात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादीवर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सिलेबस फार महत्त्वाचा आहे. सिलेबस तुम्ही व्यवस्थित समजून घेतला पाहिजे आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं नियोजन करता आलं पाहिजे. हे जर व्यवस्थित नियोजन जर झालं नाही तर परीक्षेत गडबड होऊ शकते. त्यामुळं आपल्याला भरपूर वेळ आहे, अजून 1 महिना आहे. महिनाभरात आपल्या जाहिरातील त्यातली डिटेल पदं किती आहेत ही समजतील आणि तुम्हाला कशा पद्धतीनं पुढं जायचं आहे यासाठी इन्फिनिटी हा प्रयत्न करत असते. मित्रांनो, इन्फिनिटीमध्ये सरळ सेवेच्या म्हणजे 2025 मध्ये ज्या ज्या सरळ सेवेच्या परीक्षा होतील, मग नगर परिषदेची असेल, मुद्रांकची असेल, किंवा आपण म्हणू नगरपालिकेची, महानगरपालिकेची, आणि सगळ्यात महत्त्वाचं तलाठ्याची परीक्षा जर असेल आणि त्याची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर मित्रांनो, आपल्या इन्फिनिटीमध्ये ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे. मित्रांनो, ऑनलाईन रेकॉर्डेड, ज्याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचा आपण अभ्यास करून घेत असतो. जे सिलेबस जे आता मी तुम्हाला सांगितलं, मराठी सिलेबसमध्ये आपण ते कव्हर करतोय. इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान जीएसचा, ज्याच्यामध्ये इतिहास म्हणलं, भूगोल म्हणलं, विज्ञान म्हणलं, अर्थव्यवस्था म्हणलं, हे सगळे घटक आपण कव्हर करून घेणार. आणि मित्रांनो, याची फी फक्त आणि फक्त 999 रुपये, फक्त आणि फक्त 999 रुपये फी. तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यामधून ही बॅच परचेस करायची आहे. दर्जेदार अभ्यास साहित्य आम्ही तुमच्यापर्यंत उपलब्ध करून देत असतो. आणि संपर्क कुठं करा, हे बघा, हा संपर्क क्रमांक आहे 9226 01 81 81, हा नंबर महत्त्वाचा आहे. दुसरा आहे 8530 12 1002, ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमच्या काही क्वेरीज, तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. परंतु जर तुमचं स्वप्न आहे 2025 मध्ये आपल्याला कोणतेही पद मिळवायचं आहे तर ही बॅच नक्की तुम्ही जॉईन करू शकता. चला पुन्हा आपण सिलेबसकडे जाऊयात. पुढचं पद त्यांनी सांगितलंय वाहन चालक. वाहन चालकामध्ये त्यांनी तेच सिलेबस आहे वाहन चालकाचा, इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, बरोबर. आणि त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे मराठीचं त्यांनी तोच सिलेबस आहे, मराठीचा, इंग्रजीचा, ज्याला आपण ते मगाशी सांगितलं होतं कॉमन व्होकॅब्युलरी आहे, ग्रामर आहे, यूज ऑफ आयडम्स आहेत, इतिहासामध्ये सुद्धा तेच त्यांनी सांगितलेलं. याच्यामध्ये वेगळं असं काही म्हणलेलं नाही. आणि याच्यामध्ये अंकगणितमध्ये जे मी मगाशी म्हणलं बेरीज, वजाबाकी, आणि बुद्धिमत्तेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे, बुद्धिमत्तेमध्ये ते म्हणतायत की उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावणारे प्रश्न आम्ही त्यांना विचारणार आहोत बुद्धिमत्तेच्या संदर्भात. आता हा इथून पुढे जे सगळं सुरू होत आहे मित्रांनो, ते जरा व्यवस्थित लक्षात घ्यायचं. गाळणी चालक किंवा ज्याला आपण प्रयोगशाळा सहाय्यक म्हणतोय, याचा पेपरचं स्ट्रक्चर थोडंसं वेगळं आहे. याच्यामध्ये 60 प्रश्न जे असणार आहेत त्याला आपण म्हणतो की जो जीएसचा आपला भाग आहे, जसं मराठीचे तिकडं प्रश्न होते 25, आता इथं टेक्निकलमध्ये 15, इंग्रजीचे 15, सामान्य ज्ञानचे 15 आणि बौद्धिक चाचणीचे 15 आहेत. आणि उरलेले जे 40 प्रश्न असतील ते तांत्रिक विषयाशी संबंधित असतील. तांत्रिक विषय म्हणजे कोणते, त्या पदासाठी जे तांत्रिक शिक्षण आवश्यक आहे त्या शिक्षणाच्या आधारावरचे प्रश्न असतील. म्हणजे त्यांनी इथं दिलेले बघा 40 प्रश्न कशाचे असतील, प्रयोगशाळा सहाय्यकाला जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया असेल, ओरिएशन असेल, किंवा त्याच्या संदर्भात जे जे काय गोष्टी आहेत, हँडलिंग ऑफ क्लोरीन, असं ते दिलेलं आहे त्यांनी, ते तुम्ही पाहू शकता व्यवस्थित. दुसरं, क्लोरीनसाठी वापरायचे पदार्थ, माहिती, पद्धत म्हणजे काय हे सांगितलंय. जल शुद्धीकरण केंद्रातल्या मशिनरीची देखभाल कशा पद्धतीने ठेवली जाते तशा स्वरूपाचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. पाणी पुरवठा केंद्रात उद्भवणाऱ्या अडचणी आणि त्याच्यावरचे उपाय काय,
याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यामुळं टेक्निकलमध्ये त्या पदासाठी स्पेसिफिक सिलेबस दिलेला आहे आणि त्या सिलेबसला अनुसरून मित्रांनो आपल्याला अभ्यास आपला चालू ठेवायचा आहे. पुढे बघा, पंप जोड ऑपरेटर, त्याच्यासाठी तेच त्यांनी सांगितलं की हे 15 15 15 15 हे प्रश्न तर कॉमन राहतील सिलेबस. आणि ह्या पदासाठी जो आपण म्हणतोय पंप ऑपरेटर जो म्हणलेला आहे किंवा त्याला जोडारी असं म्हणलेलं आहे, त्याचं सगळं डिटेल दिलेत. पंप ऑपरेटरची भूमिका काय हे विचारलेलं आहे. पॅनल बोर्डचे घटक आणि बोर्ड पॅनलची रचना कशी असते हे विचारलेलं आहे. क्लोरिफिकेशनसाठीचे पदार्थ वगैरे वगैरे त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्याचा डिटेल्ड इथं सिलेबस आपल्यासमोर दिलेला आहे. तसंच तारतंत्री किंवा वायरमनचं पण तेच आहे. वायरमनसाठीचा अभ्यासक्रम वेगळा आहे. त्याच्यामध्ये म्हणलंय की राज्याचे नवीन व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत यापासून वीज निर्मितीच्या पारेषण संलग्न प्रकल्पाची धोरणं त्यात विचारलं जाऊ शकतं. सबस्टेशनवरचे प्रश्न विचारले जाऊ शकते. विजेचं व्यवस्थापन, पारेषण आणि वितरण कशा पद्धतीनं केलं जातं यावर प्रश्न विचारले जातात. म्हणजे मुद्दा काय आहे, जीएसचा एक 60 प्रश्नांचा फॅक्टर कॉमनच आहे, परंतु टेक्निकलमध्ये जसं पद बदलतंय तसं त्याचा सिलेबस सुद्धा काय होत जातोय, बदलत जातोय. सिलेबस डिकोड व्यवस्थित केलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. बॅच संदर्भात माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे आणि मी तुम्हाला संपर्क क्रमांक सुद्धा सांगितलेले आहेत. जाहिरात लवकर येणार आहे, त्यासाठी तयार राहा. पुढचं पद आहे उद्यान पर्यवेक्षक. त्याचा लगेच सगळा वेगळा सिलेबस. तो कशाच्या रिलेटेड आहे, हॉर्टिकल्चरच्या रिलेटेड आहे, फॉरेस्ट्रीच्या रिलेटेड आहे आणि ॲग्रिकल्चर, म्हणजे तो सिलेबस आला. परत बघा इथं फलोत्पादनाची मूलभूत तत्वे, पर्यावरण विज्ञान, अन्न साखळी काय आहे, त्याच्यानंतर बागायती पिकांची वाढ, विकास आणि मातीची सुपीकता या संदर्भातले आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा कीटकशास्त्रातील मूलभूत तत्वे या प्रकारचे प्रश्न आपल्याला या पदासाठी विचारले जाऊ शकतात. त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल, त्याचं पण परत वेगळा सिलेबस. ग्रंथपालाची मुख्य तत्वे, सिद्धांत, नियम, वैशिष्ट्ये यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे प्रिपेअर्ड केलं पाहिजे मित्रांनो ह्या गोष्टी. म्हणजे पद बदललं तर सिलेबस बदलतोय. नॉन टेक्निकलसाठी सगळा कॉमन सिलेबस एकच आहे, पण टेक्निकलसाठी 40 प्रश्न हे वेगळे विचारले जाऊ शकतात. तर त्या दृष्टीनं मित्रांनो हॉलमनसाठी पण वेगळा सिलेबस सांगितलेला आहे. ठीक, म्हणजे काय, मला जे तुम्हाला म्हणायचं होतं की आपण अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे, अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे. इन्फिनिटी आणि मी स्वतः सागर सोनवणे त्यासाठी विशेष आम्ही प्रयत्न करत असतो. त्या अनुसरून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नंतर विचारू शकता. आजच्या सेशनला थांबूयात. धन्यवाद.